वडवणी तालुक्यातील चिंचवड गाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील शिक्षक जाणीवपूर्वक शाळेत वेळेवर येत नसल्याचं चिंचवड गाव येथील नागरिकांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रार केली। ही जिल्हा परिषद प्राथमिक शाळा 5वी पर्यंत असून यामध्ये 110 विद्यार्थ्यांची संख्या आहे आणि 5 वर्गांसाठी 4 शिक्षक आहेत। त्यातले एक कायमस्वरूपी गैरहजर राहतात आणि उर्वरित शिक्षक जाणीवपूर्वक शाळेच्या वेळेमध्ये येत नसल्याने स्थानिक लोकांनी माध्यमांसोबत बोलताना सांगितलं। महावार्ता लाईव्ह सतीश पांडव, वडवणी, बीड। वडवणी तालुक्यातील चिंचवडगाव या ठिकाणी आपण आज आलेलो आहोत। या ठिकाणी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चिंचवडगाव या ठिकाणी आपण भेट दिलेली आहे। या ठिकाणी तिथले काही गावातील नागरिकांशी आपण या शाळेविषयी संवाद साधणार आहोत। आपलं नाव प्रथम काय शाळेबद्दल काय नेमकं तक्रार तुमची? वारंवार सांगून शाळेवरती मास्तर वेळेवर येत नाही, सांगितल्यावर पुन्हा अजून आम्हाला बोलतो। शाळेचा टायमिंग साधारण 9:45 आहे। या ठिकाणी शाळेचे शिक्षक किती टायमिंग मध्ये येतात? 10 वाजून 9 मिनिटाला 7 मिनिटाला ह्या तिथं असते। म्हणजे तुमचं म्हणणं या ठिकाणी असं आहे की 9 वाजून 45 मिनिटाला शिक्षक हजर व्हावा। याआधी तुम्ही कुणाशी संपर्क काही केला का? केंद्र प्रमुख किंवा गट शिक्षण अधिकारी यांच्याशी काही संपर्क साधला का? केंद्र प्रमुख गट शिक्षण अधिकाऱ्याला सांगितलं होतं। केंद्र प्रमुखला सांगितलं होतं। या ठिकाणी आपण जिल्हा परिषद शाळेमध्ये आता आपण जात आहोत। या ठिकाणी आपण मुख्याध्यापक सर यांच्याशी सुद्धा संपर्क साधणार आहे। त्यांचं म्हणणं काय आहे ऐकून हे करणार आहोत। शाळेकडे घ्या, कॅमेरामॅनला मी विनंती करतो की कॅमेरा शाळेकडे घ्या। या ठिकाणी आपण मुख्याध्यापक सर यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत। या ठिकाणी आपण त्यांचं म्हणणं ऐकून घेऊ की त्यांची याच्यावर काय प्रतिक्रिया आहे। नमस्कार सर। विशेष गावकऱ्याची तक्रार अशी आहे की शाळा एक टायमिंगला भरत नाही। शाळेचा साधारण त्यांचं म्हणणं असं आहे की 9:45 ला टायमिंग आहे आणि आपण 10 वाजून 9 मिनिटाला 10 मिनिटाला हजर राहतात। शिक्षक गैरहजर राहतात। त्यांचं म्हणणं असं आहे की शिक्षक बदलून येतात, म्हणजे ड्युटी बदलून म्हणजे आज हा शिक्षक आला तर उद्या दुसरा शिक्षक 2 दिवस गायब असतो, असं त्यांचं म्हणणं आहे। आपण मुख्याध्यापक सर इथं आहेत, त्यांच्याशी आपण संपर्क साधू। शाळेचा टायमिंग किती सर? शाळेचा टाइम 10 वाजता। 9:45 आम्ही म्हणजे 5-10 मिनिटं अगोदर येऊन झाडलोट वगैरे करण्यासाठी आम्ही येत होतो थोडं लवकर 5-10 मिनिटं। आणि दुसरी गोष्ट अशी बदलून वगैरे काय नाही, सगळे प्रार्थनेला हजर राहतात। मात्र एकाच दिवशी समजा मी माझ्याकडे चार्ज असल्यामुळे जर मीटिंग असेल किंवा काही दुकानावर काही घ्यायचं असेल तर मला एक 5-10 मिनिटं उशीर होतो। आणि ज्या दिवशी शिक्षक एखादा असेल तर तो रजेवरच असतो। क्लिअर अशी सीएल मांडलेली असते, रजा मांडलेली असते। आपल्या शाळेवर शिक्षक किती आहेत? 4 शिक्षक आहेत। पट कितीच आहे? 110 पट आहे। आता शिक्षक सध्या किती आलेले आहेत? 3 शिक्षक उपस्थित बेत्रे सर म्हणून आहेत। त्यांच्या मुलीचा आज कार्यक्रम आहे त्यांच्या शाळेत, त्यामुळे ते आज रजेवर ठेवलेले आहे। रजेवर असल्या कारण त्यांचे काही रजिस्टरला काय हे आहे का? हा, त्यांची